Good morning all of you. Now students, in the previous video we have seen the revolutionary steps in surgery, how invented. ओके, रिव्होल्युशनरी स्टेप्स सर्जरीमध्ये किंवा ऑपरेशन्समध्ये कशा प्रकारचे चेंजेस होत गेले, कशा प्रकारे डॉक्टरांकडे टूल्स अँड विथ द हेल्प ऑफ टूल्स अँड टेक्निक्स डॉक्टर्स हॅव इन्व्हेंटेड लॉट्स ऑफ सर्जरीज. डॉक्टर्सनी कशा प्रकारे सर्जरीमध्ये इन्व्हेन्शन केल्या टूल्स अँड टेक्निक्स वापरून, नॉलेज वापरून. अँड इन प्रिवियस व्हिडिओ वी हॅव सीन अबाउट द हाऊ इन्व्हेंटेड द ओपन हार्ट सर्जरी अँड हाऊ द फर्स्ट ओपन हार्ट सर्जरी सक्सेसफुल. पहिली ओपन हार्ट सर्जरी कशा प्रकारे सक्सेसफुल झाली, ती कोणी केली, दॅट वी हॅव सीन इन द लास्ट व्हिडिओ. नाउ लेट्स सी नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन, न्यूरोसर्जरी. नेक्स्ट सर्जरी गिवन in the lesson is neurosurgery. Neurosurgery is another recent specialty to have received recognition since the early 19th. म्हणजे आता 1900 शतक जेव्हा सुरू झालं तेव्हा पहिल्यांदा न्यूरोसर्जरीचं सुरुवात झाली, न्यूरोसर्जरी करण्यामध्ये सुरुवात झाली. इट इज कन्सर्न विथ द ट्रीटमेंट ऑफ डिसऑर्डर्स ऑफ द नर्वस सिस्टम. नाउ डिसऑर्डर्स ऑफ नर्वस सिस्टम मीन्स हेल्थ डिफेक्ट्स. म्हणजे नर्वस सिस्टम जी आहे आपली, आपल्या बॉडीमधल्या नर्वस सिस्टममध्ये जर का काही डिफेक्ट असेल तर त्याच्याशी डील केलं जातं, म्हणजे त्याच्यासोबत काही ऑपरेशन्स केलं जातं, त्याला न्यूरोसर्जरी असं म्हणतात. म्हणजे न्यूरोसर्जन्स जे असतात ते न्यूरोसर्जरी करतात. म्हणजे आता आपण पाहतो की एकच डॉक्टर सगळ्या प्रकारचे सर्जरी करू शकतो असं नसतं, बरोबर की नाही. म्हणजे आपला जो काही बॉडी असेल तर आपल्या बॉडीमधले नॉर्मल जे काही आपला आजार आहे, सर्दी ताप खोकला, त्याच्यासाठी वेगळा डॉक्टर असतो. शिवाय आपले जर का हाडांचा डॉक्टर आहे तो वेगळा असतो, ॲनेस्थेशिया देणारा तो डॉक्टर वेगळा असतो. शिवाय आपल्या ब्रेन असेल तर तो ब्रेनच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचा डॉक्टर वेगळा असतो. हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यासाठी सुद्धा वेगळा डॉक्टर असतो. म्हणजे त्याच प्रकारे न्यूरोसर्जरी करणारे न्यूरोसर्जन्ससुद्धा वेगळे असतात. न्यूरोसर्जन्स ऑपरेट ऑन द ब्रेन. आता न्यूरोसर्जन जे आहेत ते कशावरती ऑपरेशन्स करतात, ब्रेनवरती. त्यांचं जे काही सर्जरीज आहेत त्या ब्रेन रिलेटेड सर्जरी असतात. द स्पाइन ऑर नर्व्स. स्पाइन जे आहे म्हणजे आपला पाठीचा कणा जो असतो स्पाइन, त्या स्पाइन किंवा नर्व्स, ब्रेनच्या रिलेटेड असणाऱ्या नर्व्स किंवा स्पाइन जो आहे आपला पाठीचा कणा, तो कणा आणि नर्व्स ब्रेन रिलेटेड त्याच्यावरती न्यूरोसर्जन सर्जरी करतात. दे कॅन ट्रीट पेशंट ऑफ ऑल एजेस. आता न्यूरोसर्जन जे असतात ते न्यूरोसर्जन सगळ्या एजेसमधल्या पेशंटला ट्रीट करतात. म्हणजे अगदी लहान बाळापासून अगदी ओल्ड म्हणजे म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत जे काही जो कोणी ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेमपासून सफर होत असेल त्याला न्यूरोसर्जन ट्रीट करतात. फ्रॉम द न्यूबॉर्न टू द एल्डरली. म्हणजे न्यूबॉर्न बेबीपासून वयस्कर व्यक्तीपर्यंत जो कोणी ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेममधून सफर होत असेल त्याला न्यूरोसर्जन ट्रीट करतात. हू हॅव सफर्ड अ स्ट्रोक. म्हणजे स्ट्रोक म्हणजे आपल्या मेंदूच्या रिलेटेड जो काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातून सफर करणाऱ्यांना ते ट्रीट करतात. हार्वे कशिंग 1869 टिल 1939. आता हार्वे कशिंग ही द नेम ऑफ द डॉक्टर, हे एका डॉक्टरांचं नाव आहे. 1869 1869 ते 1939 1939 is considered to be a father of modern neurological surgery. आता हार्वे कशिंग जे आहेत ते काय म्हणून ओळखले जातात तर फादर ऑफ मॉडर्न न्यूरोलॉजिकल सर्जरी. म्हणजे त्यांनी पहिली मॉडर्न न्यूरोलॉजिकल सर्जरी इन्व्हेंट केली म्हणून त्यांना फादर ऑफ मॉडर्न न्यूरोलॉजिकल सर्जरी म्हणून ओळखलं जातं. इन द अर्ली पार्ट ऑफ 20th century म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला he developed basic techniques and instrument for operating on the brain as a distinct surgical specialty. मग 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी ब्रेन रिलेटेड ज्या काही सर्जरी करण्यासाठी काही वेगळ्या टेक्निक्स असतील किंवा जे काही इन्व्हेन्शन आहे ते पहिल्यांदा इन्व्हेंट केलं. Cushing dramatically reduced the mortality rate of neurosurgery from 90% to less than 10%. आता नॉर्मली जे काही ब्रेन रिलेटेड सर्जरीज आहेत त्या ब्रेन रिलेटेड सर्जरीज पहिल्यांदा एवढ्या इन्व्हेन्शन नव्हत्या, त्याच्यामध्ये काही मॉडर्न टेक्निक्स नव्हत्या. शिवाय पुरेसं जे काही सर्जरी करणारे डॉक्टर्स आहेत त्यांना पुरेसं ज्ञान नव्हतं. त्यामुळे त्या
ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेममधून सफर होणाऱ्या पेशंटचा जो डेथ रेट होता, मृत्यूचा दर होता, तो 90% होता, बरोबर. म्हणजे जर का 100% लोक जर असतील तर त्यातले 90% लोक हे त्यातून मरणच पावायचे. त्यापैकी म्हणजे 10-9 माणसं मरायची आणि 10तला एखादा व्यक्ती तरी जगायचा. म्हणजे अशा प्रकारे तो डेथ रेट होता. परंतु हे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर हार्वे कशिंग यांच्या केलेल्या इन्व्हेन्शनमुळे तो डेथ रेट 90% वरून 10% वरती आला. म्हणजे जर का 10 व्यक्तींची सर्जरी केली तर त्यातला एखादा व्यक्ती मृत्यू पावायचा आणि त्यापैकी 9 व्यक्ती तरी जगायचे. अशा प्रकारे तो डेथ रेट वाढला. बाय द टाइम ऑफ हिज रिटायरमेंट इन 1937, म्हणजे 1937ला त्यांनी रिटायरमेंट घेतली त्यांच्या सर्जरी करण्यातून. मग तोपर्यंत त्यांनी तो डेथ रेट इतका कमी केलेला होता. ही हॅड सक्सेसफुली रिमूव्ड मोर दॅन 2000 ट्यूमर्स. जवळजवळ त्यांनी 2000पेक्षा जास्त ट्यूमर पेशंटला ट्रीट केला आणि 2000पेक्षा जास्त ट्यूमर्स त्यांनी पेशंटच्या शरीरातून बाहेर काढले. म्हणजे ब्रेन ट्यूमर असेल, मेंदूला झालेली गाठ असते, आपण म्हणतो ना ब्रेन ट्यूमर, कॅन्सर, मेंदूचा कॅन्सर वगैरे, अशा प्रकारे ट्यूमर्स पेशंटला सुद्धा त्यांनी ट्रीट केलेला आहे. द मेन रिझन दॅट मोर्टॅलिटी रेट्स had been so high before was blood loss. आता मोर्टॅलिटी म्हणजे थोडक्यात काय तर डेथ रेट म्हणजे मृत्यूचा दर, बरोबर. तो जो काही मोर्टॅलिटी डेथ रेट जो होता तो जास्त का होता तर बिकॉज ऑफ ब्लड लॉस. म्हणजे सर्जरी करताना जो काही ब्लड लॉस होतो त्या ब्लड लॉसमुळे लोक जास्त मरण पावायची. अमंग कशिंग सिग्निफिकंट अचीवमेंट्स आर द मेथड्स ही डेव्हलप्ड टू स्टेम this blood loss by inventing a clip called silver clip or Cushing clip. मग आता त्यांनी काय केलं की ह्या जो काही ब्लड लॉस आहे तो ब्लड लॉस रोखण्यासाठी, म्हणजे आता पेशंटचा जर का रक्त जात असेल सर्जरी करताना तर ते जास्त रक्त गेल्यामुळे पेशंटचा मृत्यू व्हायचा. परंतु ते जास्त रक्त जाऊ नये म्हणून त्यांनी एक क्लिप इन्व्हेंट केली, त्याला सिल्वर क्लिप किंवा कशिंग क्लिप सुद्धा म्हटलं जातं. तर जी काही ती क्लिप होती त्या क्लिपमुळे काय व्हायचं, जो काही कट मारला जायचा पेशंटच्या बॉडीवरती ब्रेनची सर्जरी करण्यासाठी, तो कट मारताना थोड्याशा कमी जागेमध्ये कट मारला जायचा की त्यामुळे ब्लड लॉस कमी व्हायचा. Thus, neurosurgery is one of the most cutting edges in the world of surgery and medicine. Cutting edges means latest development. आता ह्या ती जी काही क्लिप आली ती त्या क्लिपमुळे, त्या सिल्वर क्लिपमुळे न्यूरोसर्जरीमध्ये काय झालं, एक प्रकारची डेव्हलपमेंट झाली. त्यामुळे जो काही बॉडीवरती कट बसला जायचा तो कमी जागेत बसल्यामुळे ब्लड लॉस कमी व्हायचा आणि त्यामुळे पेशंटचा जीव वाचायचा. म्हणून एक प्रकारची ट्रीटमेंट करण्यासाठी एक डेव्हलपमेंट झाली, लेटेस्ट डेव्हलपमेंट झाली त्या सिल्वर क्लिपमुळे किंवा कशिंग क्लिपमुळे. What is robotic surgery? Now next surgery given in the lesson is robotic surgery. आता बघूयात रोबोटिक सर्जरी म्हणजे काय. रोबोटिक सर्जरी इज टाइप ऑफ मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी. आता रोबोटिक सर्जरी जी आहे ती एक प्रकारची मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणजे एक छोटीशी सर्जरी केली जाते, त्याला रोबोटिक सर्जरी म्हणलं जातं. मिनिमली इन्व्हेसिव्ह मीन्स दॅट इन्स्टेड ऑफ ऑपरेटिंग अ पेशंट through large incisions is made of miniaturized surgical instruments that fit through a series of a 1/4 inch incisions. आता मिनिएचर जी काही सर्जरी आहे मिनिराइज्ड सर्जरी, ती सर्जरी म्हणजे काय, मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणजे पेशंटच्या एखादी आपल्या बॉडीमधला एखादा पार्ट ऑपरेशन करण्यासाठी जो काही मोठा कट केला जातो तो मोठा कट न करता तो कट छोटा करण्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरणे की ज्याच्यामुळे बॉडीवरती जो कट बसला जातो तो कट छोटा बसेल आणि ती सर्जरी मोठी वाटण्यापेक्षा छोटीशी सर्जरी ती होऊन जाईल. म्हणजे जर का समजा आपल्या हातावरती जर का एखादी गाठ आलेली असेल तर ती गाठ काढण्यासाठी अगदी मोठा कट करण्यापेक्षा तेवढ्याच जागेपुरता कट करून ती गाठ काढून ती सर्जरी 10 स्टिचेसच्या ऐवजी एखाद दुसऱ्या स्टिचेसवरती उरकणे म्हणजेच त्याला मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी किंवा रोबोटिक सर्जरी म्हणलं जातं. वेन परफॉर्मिंग सर्जरी विथ डा विन्सी, आता जे डा विन्सी डॉक्टर आहेत त्यांनी पहिल्यांदा जी ही सर्जरी इन्व्हेंट केली.
the world's most advanced surgical robot. These miniaturized instruments are mounted on 3 separate robotic arms, allowing the surgeon maximum range of motions and prescience. Prescience means here accuracy. The Da Vinci's 4th arm condition a magnified high definition 3D camera that guides the surgeon during the procedure. आता जे डा विन्सी होते ते डा विन्सी यांनी सर्जरी करण्यासाठी किंवा ऑपरेशन करण्यासाठी एक पहिली म्हणजे पहिलं काही इन्व्हेंट केलं तर मिनिमली इन्व्हेसिव्ह म्हणजे एक थोडासाच बॉडीवरती कट करायचा आणि तेवढ्या थोड्याशा कटमध्येच ती सर्जरी कंप्लीट करायची. मग ती सर्जरी कोणतीही असू देत पण ती सर्जरी कुठली जरी मोठी सर्जरी असेल तर त्यासाठी बॉडीवरती मोठा कट न करता छोट्या कटमध्येच ती सर्जरी उरकणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. मग त्यावेळी त्यांनी एक 3D कॅमेरा डेव्हलप केला की त्या 3D कॅमेरामुळे त्यांना बॉडीच्या आतमधलं जे काही पार्ट असेल तो जो का 3D कॅमेरा त्यांनी ते एक ऑपरेट ज्या भागावरती करायचे त्या भागावरती जर हे ऑपरेट केला तो कॅमेरा लावला तर त्यामुळे त्यांना बॉडीच्या आतमधलं जे काय आहे त्याच्यामुळे गायडन्स मिळायचा सर्जरी करण्यासाठी म्हणजे छोट्या कटमध्येच त्यांची सर्जरी ती होऊ शकेल यासाठी त्यांनी एक तो 3D कॅमेरा इन्व्हेंट केला. द सर्जन कंट्रोल्स दिस इंस्ट्रुमेंट दॅट द कॅमेरा फ्रॉम अ कन्सोल. A console means here a combination of display, input devices and control machines used for controlling a robot. मग आता त्यांनी जो तो काही 3D कॅमेरा इन्व्हेंट केला होता त्या 3D कॅमेरामुळे एकतर त्यांना बॉडीच्या आतमधलं जे सगळं त्यांना दिसायचं त्यामुळे त्यांना एक गायडन्स मिळायचा आणि त्या 3D कॅमेरा जो असा होता की त्याच्यामुळे त्या एक डिस्प्ले व्हायचं म्हणजे थोडक्यात आतमध्ये जे काय आहे बॉडीच्या आतमध्ये जिथं त्यांनी तो कॅमेरा ऑपरेट केलेला आहे त्याच्या आतमधले सगळे पार्ट्स त्यांना एका कम्प्युटर स्क्रीनप्रमाणे डिस्प्ले व्हायचे एका स्क्रीनवरती. त्यामुळे त्यांना छोट्या कटमध्येच अगदी परफेक्ट कट कुठे केला पाहिजे आणि तिथून तो ट्यूमर असेल किंवा जो काही ऑपरेट करण्याचा भाग आहे ज्याच्यासाठी ऑपरेशन करायचं आहे ती सर्जरी होऊन जायची. The surgeon controls these instruments and the camera from a console locating in the operating room. मग आता हा जो काही कॅमेरा असेल किंवा तो कन्सोल असेल म्हणजे ती डिस्प्ले स्क्रीन आहे त्या कॅमेराची जी डिस्प्ले स्क्रीन आहे ती जिथं ऑपरेशन चालू आहे तिथं व्यवस्थित लावली जायची की ज्याच्यामुळे त्यांना त्या कॅमेऱ्यामुळे त्या स्क्रीनवरती सगळं काही डिस्प्ले व्हायचं. Placing his fingers into the master controls, he is able to operate all 4 arms of the Da Vinci. मग आता त्यांच्या फिंगर्समुळे तो कॅमेरा ऑपरेट सुद्धा व्हायचा. While looking through a stereoscopic high definition monitor, the robot literally places the surgeon inside the patient. This gives him a better, more detailed 3D view of the operating site. मग आता त्या कॅमेरामुळे तो 3D कॅमेरा असल्यामुळे एक चांगला 3D व्ह्यू जो काय आहे तो डॉक्टरांना त्या कॅमेऱ्याच्या मदतीने मिळायचा त्यामुळे एक परफेक्ट सर्जरी होऊन जायची. दॅन द सर्जन्स आय कॅन प्रोव्हाइड म्हणजे एक नॉर्मली डोळ्यांनी जे एवढं स्पष्ट जे काही दिसणार नाही ते त्या 3D कॅमेऱ्यामुळे व्यवस्थित स्पष्टपणे सगळं दिसायचं. एव्हरी मुवमेंट ही मेक्स विथ द मास्टर कंट्रोल्स इट replicated accurately by the robot. When necessary, the surgeon can even change the scale of robot's movement. म्हणजे आता ज्यावेळेस त्यांना गरज असेल त्यावेळेस त्या जो काही तो कॅमेराची जी मूवमेंट आहे किंवा कॅमेऱ्याचा जो अँगल आहे तो तेव्हा ते पाहिजे तेव्हा चेंज करू शकत होते. If he selects a 3:1 scale, the tip of the robot's arm will move just 1 inch for every 3 inches that surgeon's hand moves. म्हणजे आता जो तो काही कॅमेरा होता तो रोबोटिक मूवमेंटवाला जो कॅमेरा होता मग त्यामुळे तो ज्या प्रकारे ऑर्डर्स मिळायच्या त्या प्रकारे तो त्याची मूवमेंट करायचा. युटिलायझिंग दिस ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी our surgeons are able to perform a growing number of complex surgery or surgical procedure. मग आता हे जे काही इन्व्हेन्शन होत गेल्या
सर्जरी किंवा मेडिकल फील्डमध्ये, त्याच्यामुळे आत्ताच्या काळामध्ये कोणतीही सर्जरी करणं आपल्याला कठीण आहे. आता आपल्या भारतामध्ये जरी एवढे काही सर्जरीसाठी जे काही टूल्स अँड टेक्निक्स अवेलेबल नसले तरी आउट ऑफ इंडिया सगळ्या टेक्निक्स अवेलेबल असतात. म्हणून नॉर्मली जास्त करून जर आपण अजूनसुद्धा बघतो की जर का एखादा पेशंट खूपच कोणत्या तरी मेजर डिसीजमधून आजारामधून सफर होत असेल आणि त्याला एखादा मेजर ऑपरेशन करण्याची गरज असेल तर नॉर्मली सर्वजण काय प्रेफर करतात, यू शुड गो आउट ऑफ इंडिया. तुम्ही आउट ऑफ इंडिया मग यू कॅन गो टू USA और UK, तुम्ही बाहेर जाऊन ते ट्रीटमेंट घेऊ शकता. कारण बाहेरच्या टूल्स अँड टेक्निक्स आपल्या इंडियामध्ये अजूनसुद्धा बऱ्याचशा प्रमाणात अवेलेबल नाही आहेत. परंतु आउट ऑफ इंडिया का होईना पण जाऊन आपण कोणत्याही आजारावरती आता ट्रीटमेंट घेऊ शकतो. सिन्स दिस प्रोसिजर्स कॅन नाव बी परफॉर्म थ्रू व्हेरी स्मॉल इन्सेशन्स, अवर पेशंट्स एक्सपिरियन्स अ नंबर ऑफ बेनिफिट्स कंपेअर्ड टू द ओपन सर्जरी ऑफ द पास्ट. म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या काही ओपन सर्जरी व्हायच्या त्याच्या तुलनेत आत्ताच्या असणाऱ्या ओपन सर्जरीमध्ये बराचसा चेंज झालेला आहे आणि त्यामुळे डेथ रेट जो आहे तो डेथ रेट तर कमी आलेलाच आहे, शिवाय पेशंटला जो काही पूर्वी दुखणं व्हायचं ज्या सर्जरीमुळं ते दुखणंसुद्धा कमी झालेलं आहे आणि त्यांची पेशंटची रिकव्हरी रेटसुद्धा आहे तो जो काही वाढलेला आहे. म्हणजे रिकव्हरीसुद्धा पटकन होते, शिवाय सर्जरीमध्ये जास्त कॉम्प्लिकेशन्स जरी असल्या तरी टूल्स अँड टेक्निक्समुळे त्या कॉम्प्लिकेशन्स कमी होतात आणि पेशंट बरा होतो. म्हणजे अशा प्रकारे रिव्होल्युशनरी स्टेप्स सर्जरीमध्ये होत आलेले आहेत. नाव हिअर वी हॅव डन विथ द लेसन, very short lesson it was. Now you have to write down the difficult words with its meaning and as well as read the lesson very carefully and solve the English workshop as a homework. You have to solve the workshop as a homework. Thank you.